हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय या शेलू आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. शेलू शहरातल्या आणि परिसरातल्या मराठा बांधवांना जो शब्द दिला होता तो आपण तंतोतंत पाळलाय. विराट संख्येनं आपण जमला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रात शेलू तालुकाही कमी नाही. हे दाखवून आपण मराठ्यांची एकजूट दाखवली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. ऊन लागतंय का? जर आपण ऊन सहन केलं तर आपले मराठ्यांचे लेकरं सावलीत बसणार आहेत. आपण जर वेदना सहन केल्या तर आपल्या लेकराच्या वेदना सहन होणार नाहीत हे लक्षात असू द्या. जर आपण त्रास भोगला तर आपल्या लेकराला त्रास होणार नाही. यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मराठ्यांनी ही लढाई 80% जिंकत आणली. ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. मायबाप मराठ्यांनो, बेसावध आता राहू नका. आता हीच योग्य वेळ मराठ्यांच्या पोरांना रक्षण मिळवून देण्याची. अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. आज जिथं जिथं जातोय तिथं तिथं मराठ्यांचा जनसागर उसळतोय. ही सभा नाहीये, ही मराठ्यांच्या पोरांची वेदना आहे. मराठ्यांच्या पोरांना होणारा त्रास आहे. त्यांना नका त्रास देऊ. तेच अरे मीडियावाले बांधव तुम्हाला दाखवणार आहेत तुम्ही किती विराट संख्येनं जमला. त्यांना पाठीमागून त्रास नका देऊ. मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली. ही सभा नाहीये, ही घराघरातल्या मराठ्यांच्या पोराची वेदना आहे. बारीक बारीक लेकरं घेऊन सुद्धा मराठी कार्यक्रमात उभा राहायला लागलेत. सरकारने किमान त्या लेकराची तरी कदर करावी. इथं काही काम नाही म्हणून मराठा बसला नाही. इथं काय वेळ काढूपणाचा कार्यक्रम नाहीये. 4-4, 5-5 वर्षाचे लेकरं हातात घेऊन मराठी कार्यक्रमात आले. 70-80 वर्षाचे आजोबा सुद्धा कार्यक्रमात उभा राहिले. मिळेल त्या जागेवर मराठा उभा राहतोय. मराठे ना उन्हाची तमा भागायला लागले, ना पावसाची ना थंडीची. कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा ताकदीने एकत्र येऊ लागलाय. रात्रीच्या थंडीत सुद्धा मराठा वापस फिरायला तयार नाही. सरकारनं किमान हे तरी समजून घेणं गरजेचं आहे. करोडोच्या संख्येनं मराठे एकत्र आले. ही लाट आता साधी सुधी नाही. तुमच्या नोटिशीला घाबरून ही आता लाट वापस फिरत नाही.